तिहेरी हत्याकांडाने सोलापूर हादरले. गच्चीवर मायलेकीचा तर घरात मुलाचा भीषण अंत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात शनिवारी दुपारी माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या 2 तरुण मुलांची तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मालमत्तेचा वाद किंवा कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बोरामणी येथील रहिवासी गायत्री सुधाकर मस्के वय 42 या विधवा असून त्या आपली मुलगी प्रिया वय 18 आणि मुलगा शिवराज वय 16 यांच्यासह गावात राहत होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शुक्रवारी रात्री हे तिघेही घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री 12च्या सुमारास काळोख्याचा फायदा घेत अज्ञात मारेकऱ्याने घराच्या गच्चीवर प्रवेश केला. हातात धारदार तलवार घेऊन आलेल्या या नराधामाने झोपेत असलेल्या मायलेकीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. गायत्री आणि प्रिया यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आपला जीव वाचवण्यासाठी 16 वर्षाचा शिवराज गच्चीवरून खाली बैठकीच्या खोलीत पळाला. मात्र मारेकऱ्याने त्याचा पाठलाग करून तिथेच त्याला गाठले आणि त्याचीही हत्या केली. शनिवारी दुपारपर्यंत मस्के यांच्या घरातून कोणतीही हालचाल न झाल्याने आणि दरवाजा उघडता न गेल्याने शेजाऱ्यांना शंका आली. जेव्हा काही लोकांनी घरात डोकावून पाहिले तेव्हा बैठकीच्या खोलीत शिवराजचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह दिसला. गच्चीवर जाऊन पाहिले असता तिथे मायलेकीचे छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह पडले होते. गावकऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिसांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत. तिन्ही मृतदेह पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. गायत्री मस्के यांचे पती सुधाकर मस्के यांचे यापूर्वीच निधन झाले आहेत. त्या आपल्या मुलासह स्वतंत्र राहत होत्या. त्यांच्या घराशेजारीच त्यांच्या सख्या दिरांचे घर आहे. प्राथमिक माहितीनुसार मस्के कुटुंबात गेल्या काही काळापासून शेती आणि जमिनीवरून पारंपरिक वाद सुरू होते. याच वादातून हे टोकाचे पाऊल उचलले गेले असावे असा पोलिसांचा संशय आहे. आज नुकताच 12वीमध्ये शिकत असलेल्या प्रिया मस्के या तरुणीला 68% मार्क मिळाले आहेत, तर शिवराज मस्केला 10वीमध्ये 61% मार्क मिळाले आहेत. 2 तरुण मुलासह आईची अशा प्रकारे हत्या झाल्याने बोरामणी गावात शोककळा पसरली आहे. भरवस्तीत आणि घराशेजारी नातेवाईक असतानाही हे हत्याकांड घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.